नमस्कार. मिती ग्रुप प्रस्तुत श्रावण महोत्सव 2026. श्रावण महोत्सवची दर वर्षाची आपली परंपरा आणि अत्यंत मोठ्या प्रमाणावर होणारी आपली ही पाककला स्पर्धा, ज्याची आपण सगळेजण वाट पाहत असता. या वर्षीचा नेमका पदार्थ कोणता हे तुम्हाला कळल्यापासून खरं तर तुमच्या सगळ्यांचे भरपूर फोनही येत आहेत आणि तुम्ही विचार करायला लागलेले आहात की या वर्षी नेमका काय पदार्थ करायचा. अर्थात श्रावण महोत्सव 2026चा या वर्षीचा पाककलेचा विषय आहे कंदमुळापासून पदार्थ तुम्हाला करायचा आहे आणि त्याबरोबर कोणत्याही प्रकारचं एक सूप बनवायचं आहे. त्यामुळे कंदमुळापासून गोड तिखट कोणताही पदार्थ तुम्हाला करायचा असेल तो करू शकता, पण त्याबरोबर आणखी एक सूप करायचंय जे की कंदमुळापासूनच केलं पाहिजे असं नाही, वेगवेगळ्या प्रकारचं सूप तुम्ही करू शकता. हा आहे यावर्षीचा विषय. आपले टायटल पार्टनर आहेत पितांबरी रुचियाना, हेल्थ पार्टनर माधोबा फूड आरएक्स, वेल्थ पार्टनर सिद्धी असोसिएट्स फायनान्शियल सोल्युशन, असोसिएशन विथ शबरी नॅचरल्स अर्थात आदिवासी विकास विभाग, प्राइड पार्टनर वामन हरिपेठे ज्वेलर्स बेडेकर, पॉवर्ड बाय सप्रेस, को स्पॉन्सर तन्वी हर्बल, बँकिंग पार्टनर एनकेजीएसबी बँक. आपले गिफ्ट पार्टनर आहेत कला मंदिर ठाणे, फॅमिली स्टोअर दादर आणि गिरनार चहा. आणि त्याचबरोबर पहिल्या 3 विजेत्यांना मिळणारे दुबईतल्या पेशवा रेस्टॉरंट तर्फे पहिल्या तिघींना दुबई किंवा थायलंडची टूर. त्यामुळे या सगळ्या आकर्षक बक्षिसांसह आपण वाट बघतोय श्रावण महोत्सवची. बरं, हा श्रावण महोत्सव कुठे कुठे आणि कधी कधी होणार आहे याचीही माहिती देते, कारण रजिस्ट्रेशन लाईन ऑन झालेले आहेत, त्यामुळे तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन करू शकता. 13 ऑगस्टला दादर, 16 ऑगस्ट वाडा, 18 ऑगस्ट ठाणे, 20 ऑगस्ट दक्षिण मुंबई, 21 ऑगस्ट पालघर, 22 ऑगस्ट नाशिक, 25 ऑगस्ट पुणे, 26 ऑगस्ट पनवेल, 29 ऑगस्ट गोरेगाव, 30 ऑगस्ट डोंबिवली, 2 सप्टेंबर कांदिवली, 6 सप्टेंबर वसई. त्यामुळे 12व्या वर्षी 12 ठिकाणी आपण ही स्पर्धा घेतोय. अधिक माहितीसाठी संपर्कही तुम्हाला सांगते. आपले वेगवेगळे रजिस्ट्रेशनचे नंबर तर ओपन झालेलेच आहे, पण तुम्हाला आणखीन काही माहिती या संदर्भात हवी असेल तर 9930115759 अर्थात 9930115759 या क्रमांकावर आपण संपर्क साधू शकता. आणि आज आपण ज्यांना भेटणार आहोत त्यांना खरं तर आपण त्यांच्याकडून एक सफर करणार आहोत. म्हणजे आपण इथे बसल्या बसल्या घर बसल्या दुबईची थायलंडची अशी टूर जर आपल्याला करायची असेल तर तिथल्या सगळ्या अतिशय उत्तम रंजक गोष्टी आणि आपली खाद्य संस्कृती या सगळ्या गोष्टींची ओळख ज्यांनी आपल्याला करून दिली आहे पेशवा रेस्टॉरंटचे सचिन जोशी आपल्या बरोबर आहेत. सचिन नमस्कार, स्वागत आहे. नमस्कार नमस्कार नमस्कार, खूप खूप धन्यवाद. आणि मी आणि आमची सगळी टीम ऑगस्ट महिन्याची वाट बघत असतो अगदी आणि त्याचं एकमेव रिझन आहे की आपला श्रावण महोत्सव. अतिशय मला खूप अभिमान वाटतो तुझा आणि तुझ्या टीमचा, अमयचा. कारण इतका मोठा प्रोग्राम तुम्ही आणि इतका चांगला डायस तुम्ही सगळ्या बायकांना उपलब्ध करून देता, त्याबद्दल खरंच आभारी हो, आहोत. सगळ्या बायका तुझ्या आभारी असतील, कारण सगळ्यांना आपलं घरात जे करता येतंय ते कुठेतरी दाखवायची आणि एक सोपी सरळ संधी मिळते. खूप अगदी कॉम्प्लिकेटेड नाहीये आणि पटकन तुझ्या एखाद्या सेंटरवर जाऊन पटकन देता येतं. सो सूप खूप सोपं केलंयस, त्याच्यामुळे खूप खूप आभार. हम्म. आणि वी आर व्हेरी प्राऊड टू गेट असोसिएटेड विथ मिती ग्रुप. येस, आणि खरंच आहे, आम्हाला पण अभिमान आहे, आम्हालाही आनंद आहे की एक आमचा पुण्यातला माणूस तिकडे जाऊन इतकं सुंदर रेस्टॉरंट आणि मराठी खाद्यपदार्थांची परंपरा जी आहे ना ती तू पुढे नेतोयस, याचा आम्हालाही आनंद आहे, अभिमान आहे. त्यामुळे सचिन तुझंही खरंच मनापासून कौतुक की इतकं सुंदर म्हणजे अगदी पहिला प्रश्न मला खरंच असं विचारावं वाटतं की पुणे टू दुबई हा विचार आता मागे वळून बघताना कसं वाटतंय? मग गंमत सांगतो मी. मागेही सांगितलं होतं, मी इंजिनियर आहे, मी मेकॅनिकल इंजिनियर बरोबर. आहे. माझा फक्त जेवणाशी संबंध आहे. मला जेवायला खूप आवडतं, वेगवेगळे प्रकार करायला आवडतात. ऍक्च्युली हा सगळा घाट घातला माझ्या बायकोने, श्रेया जोशी. आणि इनफॅक्ट ती असायला हवी होती या कार्यक्रमाला, पण मी असतो. आणि ती ऍक्च्युली घरनं टिफिन्स करायची जेव्हा आमचा स्ट्रगलिंग पिरियड होता. आणि मी हे तुला साधारण 25-27 वर्षापूर्वीची गोष्ट सांगते की ज्यावेळेस आम्ही दुबईला आलो
त्यावेळेस खूप स्ट्रगलिंग पिरियड होता, सगळ्यांचाच असतो, तसा आमचाही होता. माझी नोकरी होती आणि माझ्याच एका कंपनीमध्ये श्रेया डबे करायची. वय खूप लहान हो. होती, पण 1, 2, 3, 4 असे 136 डबे घरातनं करायची. बापरे! मला हे म्हणून आत्ताच्या बायकांना सांगायला नक्की आवडेल, की कुठलाही व्यवसाय खरंय. छोटा नाही. कुठल्याही व्यवसायाचं रूपांतर स्वरूप मोठं होऊ शकतं, जर आपण ते चिकाटीनं आणि नेटाने केलं तर. जे आम्ही केलं. जे श्रेयाने केलं किंवा आम्ही केलं आणि घरातनं एकटे 136 टिफिन्स करणे, हो ना. इमॅजिन कर की सोपं नाही. टिफिन भरायचे, त्याला सुद्धा खूप वेळ लागायचा. एखादी भाजी तिला 4-4 वेळा करायला लागायची. कारण घरात हं. आपल्या शेगड्या छोट्या असतात. एकदम 100 लोकांची भाजी करता येत नाही. तर ती भाजी 4 भांड्यांमध्ये करायची, मोठ्या भांड्यात बाप ओतायची, मग परत तीच भाजी करायची आणि मग ओतायची. असं करून 4 कुकर छोटे-छोटे वेगळे-वेगळे होते. ते लावायचे. त्यातनं भात काढून असं खूप काय-काय त्यावेळेस करायला लागलं. पण बरोबर. कष्ट केले ना, की त्याची फळं मिळतात. म्हणजे मला हे अगदी. सगळ्यांना सांगायला नक्की आवडेल. कष्ट, चिकाटी, ऑनेस्टी हे जर केलं ना, तर नक्की त्याची फळं मिळतात. जे आम्हाला आम्ही आज जे एवढं साम्राज्य म्हणणार नाही, अजून खूप पुढे जायचंय. पण आता 2 देशांमध्ये आपली जवळ-जवळ 6 आउटलेट्स आहेत. हो ना, हो ना. आणि हे मोठी सोपं आणि नाहीये. फक्त हे हे आहे, सोपं आहे. म्हणजे पॉसिबल आहे. त्याच्यामुळे शक्य झालंय पॉसिबल ते. आहे. पॉसिबल आहे, अगदी, पण अगदी. सोपं नाहीये. हो. तू म्हणालास तसं कष्ट हे करायचेच आहेत आणि कष्ट केले तरच या गोष्टी उभ्या राहतात, असं आहे. स्पेशल मी कायम आता मी जेव्हा शेवटच्या दिवशी मी येतो आणि जेव्हा सगळ्या बायकांनाही मी उद्देशून सांगतो, त्यावेळेस बरोबर. सगळ्यांनी व्यवसाय करायला पाहिजे. आपल्याला हो. उगाचच गालबोट लागले, की मराठी माणूस व्यवसाय करत नाही. अगं खूप व्यवसाय घेत हं. आता. खूप आपल्या ओळखीचे व्यावसायिक आहेत, जे मराठी आहेत आणि खूप शून्यातनं आले तुम्हाला आणि सुरू केलंय. आणि आता खरंय. पहिली किंवा दुसरी पिढी आहे, एंटरप्रेन्योर्स आहेत, नवीन मुलं आहेत, की जी बिझनेस जॉइन करतायत. प्राउडली आय कॅन से की माझा मुलगा, सून आमच्याच व्यवसायामध्ये जॉइन झाले. वाह! सो हे खूप रेअर हं. असतं. नाहीतर वडील काहीतरी हॉटेलचा बिझनेस करतायत, मुलाला काहीतरी पर्स किंवा लेदरचा बिझनेस करायचा असतो. अशा गोष्टी घडतात. ते काही चुकीचं नाहीये. हं. पण वी आर हं. लकी आमचा मुलगा आणि सून आमच्याच व्यवसायात आली. म्हणजे ते अजून पुढे वाह! वाढवता येईल, अनेक ठिकाणी नेता येईल. आणि मग नक्की. तुझ्यासारखी लोकं असतात, की जी आम्हाला अजून अ, आमचा ब्रँड खूप लोकांच्या समोर नेतं. करेक्ट, करेक्ट. आणि हां. तो ब्रँड पुढे नेताना ना खरंच म्हणजे आनंद वाटतो कारण उत्तम दर्जा ही क्वालिटी सांभाळणं हा जो काही एक महत्वाचा विषय असतो तो तू अनेक वर्षात सांभाळतेस आणि आपली मराठी आणि परंपरा, आपली मराठी खाद्य संस्कृती. ॲक्चुअली ना ह्याच्यात काही रॉकेट सायन्स नाहीये. मी हां. सांगतो, आपली आई, आपली हं, आई हं. आपल्याला कधी शीळ शीळ अन्न द्यायची का? तर नाही द्यायची. अगदी. आपल्याला कधी फ्रोझन द्यायची का? तर नाही द्यायची. हं. आपल्या आईने कधी त्याच्यात आर्टिफिशियल कलर घातला का रंग आणण्याकरता? नाही घातला. इतकं सिंपल आहे. मला सांग, की आपल्या आईने कधीही आपल्याला सोडा घातलेलं अन्न दिलं नाही. समजा 4-5 मुलं आहेत किंवा पाहुणे आलेत आणि 2 चमचे सोडा घातला, की तेवढं कन्झम्पशनच होणार नाही. एवढ्याशाच पोर्शनमध्ये सगळ्यांचं जेवण होईल, असा आपल्या आईने कधीही विचार केला नाही. खरंय. आम्ही तोच विचार करतो. इतकं सोपं आहे. कुठलीच आई आपल्या नक्की. मुलाला की आपण कुठली इव्हन कुठली बायको आपल्या नवऱ्याला जेव्हा स्वयंपाक करते ना, त्याला छान, हेल्दी, पौष्टिक, घरगुती असाच कधीच आई आपलं वाईट दर्जाचं तेल वापरते का? तर नाही खरं. वापरत. हं, हं. आम्ही तेच करतो. आम्ही शिळं नाही, फ्रोझन नाही. इतकं सिंपल आहे. म्हणून ती क्वालिटी टिकते. 2 गोष्टींमुळे क्वालिटी टिकते. एक तर आपल्याकडे काम करणारी मुलं, शेफ व्हेरी इम्पोर्टंट. हं, हं. दुसरं म्हणजे इन्ग्रेडियंट्स. आज मी 15 वर्ष या व्यवसायात आहे. मी एकदाही आमचा इन्ग्रीडियंटवाला बदललेला नाही. हां. माझ्याकडे हं. माझ्याकडे खूप बायका येतात आणि छोटंसं पटकन उदाहरण देतो, की आमच्याकडे नॉन-व्हेज पण आहे. व्हेज आहे तसं नॉन-व्हेज पण आहे. हं, सगळे हं. कोल्हापुरी, मालवणी, सावजी, वऱ्हाडी असं वेगवेगळ्या महाराष्ट्रातल्या प्रांतातलं जसं वेगवेगळं शहर आहे, तिथली बरं. वेगवेगळी चव. पुण्यातली मिसळ भारी असते किंवा मुंबईचं हं. काही भारी असतं. असं वेगवेगळ्या ठिकाणून आणलेलं आहे. तर माझ्याकडे ना एक मुंबईची सुका फिश भारी द्यायची. म्हणजे सुकं, बरं. जवला, बोंबील हे असं मला सुका फिश द्यायची आणि अप्रतिम क्वालिटीची द्यायची, अप्रतिम. हं, हं. आणि मी जवळ 1-1.5 वर्ष तिच्याकडनं मुंबईतनं घेऊन जायचो आणि ते आम्ही करायचो. छान लोकांना आवडायचं. सुका फिश बऱ्याच बायकांना लोकांना आवडतो. स्पेशली बऱ्याच वेळा प्रेग्नंट बायका विचारायच्या, की आम्हाला हे असं-असं फिश द्या. अच्छा. आणि बरं. नंतर कालांतराने साधारण 1.5 वर्षानंतर तिने तो व्यवसाय बंद केला गं. कारण तिला खूप चांगली नोकरी मिळाली. हं. आता मी काय करायचं? त्यामुळे माझ्याकडे बरोबर. खूप बायका, खूप छोट्या बायका म्हणजे छोटा व्यवसाय असणाऱ्या बायका माझ्याकडे येतात आणि मला म्हणतात, "आमचे मसाले घ्या." मी म्हणतो, "मी मसाले आत्तापासून घेतो, आजपासून. पण पुढे मला ते 100 वर्ष देणार आहात का?"
हम्म, हम्म. तुम्हाला उद्या एखादा चांगला व्यवसाय मिळाला किंवा चांगली नोकरी मिळाली. आता तुम्ही 1 लाख रुपये कमवताय, उद्या तुम्हाला 2 लाखाची नोकरी मिळाली आणि तुम्ही जर सोडून गेलात, तर मी काय करायचं? त्यामुळे मी डे वन पासनं कुठलेही इन्ग्रेडियंट्स बदलले नाहीत. साबुदाणा हम्म. माझा एकाच ठिकाणून येतो पुण्यातनं किंवा बरं. मटकी एकाच ठिकाणी, म्हणून तर ती चव राहते. हम्म, म्हणजे तो हम्म, माझ्या हम्म. 5ही आउटलेट्समध्ये 5 आउटलेट्स आहेत रेस्टॉरंटचे आणि 6वं आम्ही नुकतंच पेशवा स्वीट्स किंवा पेशवा हलवाई बरोबर. सगळ्या प्रकारच्या मिठाया सुरू केल्या. म्हणजे जवळ-जवळ 100 वा, प्रकारच्या मिठाई. अगदी बंगाली, वा. राजस्थानी सगळ्या आपल्या म्हणजे अगदी काजू कतलीपासनं तुला हम्म. ते बालुशाही आणि मला नावही माहित नाहीत. कारण मी त्याच्यात नवीन आहे. मला मला विकता येतं, मला बनवता येत नाही. मला खाता येतं आणि मला विकता येतं. पण स्वीट्समध्ये पण सुरू केलं आणि ते कंप्लीटली प्युअर व्हेज आहे. ऑब्व्हियसली बरोबर. व्हेगन नाहीये. पण अतिशय चांगल्या तुपातलं, चांगल्या दुधातलं असं हम्म, अप्रतिम हम्म. मिठाई आणि ते आम्ही रोज करतो. मग आम्ही वा, 25 प्रकार रोज रोज करतो आणि 25 प्रकार ठेवतो. ते संपले की वा. पुढचे 25 प्रकार करतो. आणि ते आम्हाला 1.5 दिवसात, 1 दिवसात संपतातच आहेत. कारण हम्म, खूप क्वालिटीला हम्म. सुंदर आहे. सगळ्यांना आवडतं. कारण बरोबर. आता ही पेशवा स्वीटची कल्पना रेस्टॉरंटवर कशी आहे? हां, तर तू सांगत होतास तसं दर्जा आणि हे टिकवून ठेवणं, दर्जा टिकवून ठेवणं. म्हणजे घरची चव आणि आईच्या हातचं म्हणतात तसं, ती चव, येस. ती तुम्ही हो. मेंटेन केलेली आहे. पण अचानक म्हणजे रेस्टॉरंट्स तर आहेत सगळी पेशवाची अत्यंत उत्तम आहेत. पण मग हलवाई बनावसं का वाटलं बरं? काय नवीन विचार आला? नाही, आम्हाला अगं तशी अपॉर्च्युनिटी आली. आम्हाला हां, काही लोकांनी एक हलवाईवाले होते. आता मी नाव नाही घेणार. पण बरं. त्यांचं एका बाकर मोहिबी नावाच्या एका मोठ्या दुकानामध्ये जे दुकान पारंपरिक गेले 50-60 वर्ष आहे दुबईमध्ये आणि ओके. लोकं जरी वर दुबईमधनं लांब राहायला गेली असतील ना, तरी दर शनिवार, हां. रविवार तिथेच जिन्नस घ्यायला येतात. अरे वाह! ग्रोसरी घ्यायला येतात. कारण तिथे खूप चांगल्या क्वालिटीचं सगळं मिळतं आणि स्वस्त मिळतं. तर तिथे आम्हाला ते आउटलेट मिळालं आणि तिथली तशी रिक्वायरमेंट होती, की त्यांनी आम्हाला विचारलं, की इथे तुम्हाला फक्त वडापाव, पुरणपोळी, मोदक ठेवता नाही तर तुम्ही स्वीट्स ठेवू शकाल का? हं, आणि हं. अक्षरशः मी त्यावेळेस थायलंडमध्ये होतो आणि श्रियानी अक्षरशः ते 8 दिवसामध्ये 8 ते ओह! 10 दिवसामध्ये तिने तो शेफ पण तिने अरेंज केले. सगळं तिने इन्ग्रीडियंट्स अरेंज केले आणि यू विल नॉट बिलीव्ह अप्रतिम म्हणजे ते तुला येऊन चव घ्यायला लागेल. त्याच्याशिवाय तुला येस. सांगता येणार नाही. पण दिसायला, चवीला अतिशय सुंदर, अतिशय टेस्टी अशी झालेली आहे. वाह! त्यामुळे आता ह्या व्यवसायात जोरदार उतरायचं आम्ही ठरवलंय. उत्तम, त्याच्याकरता वेगळं उत्तम. युनिट चालू करून असं छान. बरोबर. तर आणि मला असं वाटतं, की जिथे-जिथे तुझी रेस्टॉरंट्स आहेत, तिथे पण हे जर अवेलेबल झालं, तर येणारे जे पर्यटक आहेत, येणारे जे खादाडी करणारे खवय्ये आहेत, त्यांना सुद्धा मला असं वाटतं, की ह्या स्वीटची एक वेगळी अ, जी काही चव आहे, ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल. है ना? दुबईमध्ये कसे 3-4 लाख लोक आहेत. हां. मराठी हो. एवढी आहेत. बँकॉकमध्ये आहेत बऱ्यापैकी, पण इंडियन्स खूप बरं. आहेत, गुजराती मंडळी खूप आहेत. त्यामुळे त्यांना भरपूर पटायामध्ये एवढं नाहीये. फुकेतमध्ये हं. आपलं आता फुकेतचं मला आवर्जून सांगायचंय. म्हणजे हां. करामा पेशवा करामा पेशवा पहिलं, जे जवळ-जवळ पहिलं. 250 आहे. मग आम्ही सुरू केलं ओक्स हॉटेल एका 5 स्टारमध्ये ओक्स. दुबईमध्ये, जबल अलीला. बरं. तिथे त्याचं वेगळेपण काय आहे, की ऑफकोर्स 5 स्टारमध्ये एक मराठी जेवण 5 स्टारमध्ये हं. मला नाही वाटत जगात कुठे आहे. आणि जे कॉकटेल्स असतात ते नॉर्मल तिथे तिथे दॅट इज विथ अल्कोहोल. बरं. फक्त करामत आहे एक त्याच्यात अल्कोहोल नाही. बाकी माझ्या बाकी 4 आउटलेट्समध्ये अल्कोहोल आहे. मला जरा अ, तिथलं लोकेशन पण सांग. म्हणजे जसं करामा सांगितलंस, तसं हो. हे सगळ्या लोकेशनच्या इबन नियर बाय काही आहे का इबन अजून? असं पण सांग. इबन इबन बतुता मॉल म्हणून आहे जबल अलीला. इबन बतुता मॉल. ओके. त्या हां. इबन बतुता मॉलच्या बरोबर अपोझिट समोरच एक इबन बतुता गेट बिल्डिंग म्हणून एक मोठी बिल्डिंग आहे जी अटलांटिस सारखी दिसते. त्याच्यामध्ये ओक्स हॉटेल हे 5 स्टार बरं. हॉटेल आहे किंवा एनएच कलेक्शन्स आपण म्हणू. तो सेम म्हणजे अनंतारा, अवनी, ओक्स आणि एनएच कलेक्शन्स हा सेम ग्रुप आहे. त्या हं, 5 स्टारमध्ये आपलं समोरच जसं एंट्री केल्या-केल्या समोरच पेशवा रेस्टॉरंट आहे आणि ते हं. फाईन डाईन रेस्टॉरंट आहे. फ्री व्हॅले पार्किंग आणि फाईन डाईन रेस्टॉरंट आतमध्ये गेल्यावर तुला छान त्यांचं मोठं जो काही पॅसेज आहे किंवा हे दिसतं आणि आपल्या समोरच तिथे आहे. सेम मेनू आहे, बाकी सगळं सेम आहे. ह्याच्यात गंमत काय हं, आहे, की कॉकटेल्स आहेत, कॉकटेल्स. म्हणजे दारू सगळ्या हं. असतातच, बिअर सगळे. पण कॉकटेल्सना नॉर्मली सगळ्या जगामध्ये नावं ही इंग्लिश असतात. हां. म्हणजे मग तू ब्लडी काय केलंय? मेरी, हां, असं ब्लडी मेरी, हां. सेक्स ऑन द बीच अशी काहीतरी अवघड नावं असतात. हं, तर हं. आपल्याकडे कशी नाव आहेत? चला बसूया. आत आता माझी सटकली. जिन जिन जिंगाट म्हणजे जिन बेस्ड कॉकटेल आहे. गुलाबी ओके. साडी. गुलाबी अच्छा. साडी म्हणजे वाजले की 12.
ही नावं ठेवलीत. सगळी मराठी नावं आहेत आणि लोकांना इतकं इंटरेस्टिंग मराठी लोकांना तर म्हणजे वेडच लागतं. खरंय. पण गारवा वगैरे अशी नावं ठेवलीत. टिपिकल बर. मराठी नावं ठेवलीत आणि गुलाबी साडी म्हणजे सोलकडी ही पिंक रंगाची असते. ओ. त्याच्यामध्ये जीन आणि सोलकडी. तर ते अरे एक गुलाबी साडी आण रे. असं म्हणजे खूप वेगळं आणि खूप भारी झालंय. वा. हे झालं दुसरं. तिसरं आहे हा. बँकॉकमध्ये काय. थायलंडमध्ये बँकॉकमध्ये सुखुमवित 20 सुखुमवित म्हणजे रोड 20 रोड. करेक्ट. तिथे नोवाटेल नावाचं 5 स्टार हॉटेल आहे. तर नोवाटेलमध्ये खाली परत तसंच जसं ओक्सला आहे तसंच एंट्री केल्यावर तुम्हाला लगेच दिसेलच. आणि ग्राउंड तिथेही फ्लोअरच आहे. सगळे आपले मराठमोळे खाद्यपदार्थ सगळे मिळतात सगळं तिकडे. मराठी. सगळं सगळं हम्म. फक्त मराठी. म्हणजे तुला थालीपीठापासून, तांबडा पांढरा रस्सापासून, पुरणपोळीपासून, मोदकांपासून सगळं मिळतं. वेगवेगळ्या बर. प्रकारच्या थाळ्या आहेत. सगळ्या 5ही आउटलेट्सला वेगवेगळ्या प्रकारच्या थाळ्या आहेत. म्हणजे हम्म. कोल्हापुरी हम्म. थाळी, मालवणी थाळी आहे, खेकडा थाळी आहे, प्रॉन्स थाळी आहे, व्हेज थाळी आहे, व्हेज हम्म. महाथाळी आहे आणि पंगत बसवतो. पण ती फक्त व्हेज बर. असते. चांदीच्या ताटामध्ये पंगत बसवतो. त्याचं डावं उजवंही सांभाळलं जातं, की वा वा. कोशिंबीर कुठे वाढली गेली पाहिजे, मीठ कसं वाढायचं, हे कसं करायचं, वरण भात, मसाले भात, त्याच्यावर तूप घालायचं, थोडंसं वा. नाही, धार नाही. असं सगळं. हे तुपाची बँकॉकमध्ये धार. तुपाची हम्म. धार. बँकॉकमध्ये नोवाटेलमध्ये पुढे बरोबर. पटाया, तिथं 1.5 तासावर पटाया. पटाया नावाचं शहर आहे. पटायाला समोर पूर्ण बीच आहे. हो. पटायाचं ते रेस्टॉरंट खूपच सुंदर आहे ते. पटायाचं रेस्टॉरंट त्याचं जगातलं लोकेशनच इतकं सगळ्यात सुंदर आहे. बरोबर. जगातलं सगळ्यात मोठं मराठी रेस्टॉरंट आहे. जगातलं. करेक्ट. हा. भारताच्या बाहेर जगातलं एवढं मोठं मराठी रेस्टॉरंट. 500 सिटिंग आहे. एका वेळेला ओ. 500 लोकं बसू शकतात. वा. आणि रोज, रोज तिथे लाईव्ह लावणी आहे. ओ. अच्छा. रोज तिथे आपली मराठी मुलगी आहे. ती 1-2 मूव्हीजमध्ये पण होती. पण ती आपली बर. आता म्हणजे ती आपल्याकडेच असते आणि रोज ती लावणी सादर करते. पण फक्त लावणी. मराठी गाण्यांवर लावणी. वा. छान दागिने-बिगिने घालून, साडी चोपून-चापून कुठल्याही वा. हिंदी गाण्यांवर करणार नाही. फक्त हम्म. ट्रॅडिशनल. म्हणजे कोणी आपल्या आईबरोबर, आपल्या बहिणीबरोबर, बायकोबरोबर, मुलीबरोबर बघू शकतो असा परफॉर्मन्स. परफॉर्मन्स वा. झाला की आज कुणालाही त्या स्टेजवर वरती यायला, पैसे फेकायला अलाउड नाहीये. काही हम्म. कमेंट्स किती करायला अलाउड महत्वाचं आहे. नाहीये. खरंच आहे. ते स्ट्रिक्ट आहे. ती खाली जाताना तुम्हाला अप्रिशिएट म्हणून काय करायचं असेल, तर तिच्या बरोबर जो मनुष्य असतो, मुलगा असतो, त्याच्या हातात तुम्हाला काही द्यायचं असेल, तुम्ही द्या. हम्म. कंपल्शन नाहीये. लोकं हम्म. देतात नॉर्मली कारण त्यांना ते फार काय आहे ना, महाराष्ट्रात कुठे अशी छान लावणी सादर होत नाही. नाहीये. बरोबर. बरोबर. हां, म्हणजे अगदी आणि ती येऊन बघशील ना, तर म्हणजे हम्म. असं वाटेल की काय आहे? कारण वा. बाकी सगळं ट्रॅडिशनल आहे. पगड्या आहेत, पेंटिंग्ज आहेत, पैठण्या लावल्यात प्रत्येक टेबलावर आणि वा. एक समोर लावणी आणि एक सुंदर छान घुंगरू घालून फक्त मराठी गाण्यांवर अशा जुन्या गाण्यांवर ते लोकांना इतकं आश्चर्य आणि इतकं भारी खरंच. वाटतं. तर ते मला ट्रॅडिशनल जपायचं होतं म्हणून ते आम्ही केलंय. बरोबर. तसंच आणि पुढे मला जाऊन वाटतं बँकॉक पटायाला पर्यटक प्रचंड भरपूर येत असतील. तर हे आज पर्यटक जेव्हा येतात, तेव्हा त्यांच्या प्रतिक्रिया काय असतात? म्हणजे मराठी नाही हां, अमराठी लोकांचं म्हणते मी. अमराठी लोकांच्या प्रतिक्रिया. मराठी लोकांना आश्चर्य वाटतं. सगळे हां. म्हणजे काही लोकांना समजत पण नाही. पण ती जी काय करते त्यांना ते खूप आवडतं. हं. आणि असे असे काही छोटेसे गोड अनुभव आलेत, की हां. नवरा-बायको आलेली आणि एक साधारण 40 लोकांचा मराठी लोकांचा ग्रुप आहे. बरं. तर त्याच्या आधी ते तिकडचा एक डान्स म्हणजे ज्याला असं एक काय म्हणतात त्याला, एक त्यांचा जो प्रोग्राम असतो तिकडचा लेडी बॉयजसाठी असा एक प्रोग्राम असतो तिकडे. तर तो प्रोग्राम होतो. डान्स बिन्स असतात आणि ते काही वेगवेगळं फॉर्मेशन्स करतात वगैरे हं, आणि असं हं, झाल्यानंतर ते आपल्याकडे येतात आणि जरा हं. वैतागलेले असतात लोकं. ती आपली मराठमोळी लोकं 9 वाजून गेलेत आणि आता अरे जेवायचंय बरं का. तर रेस्टॉरंट खूप मोठं असल्यामुळे त्यांचं जेवण आम्ही काय करतो आणि आम्ही तयार करून काहीच ठेवत नाही. तर लोकं आली ना, की मग गरम-गरम पुऱ्या, पोळ्या असं वाह! पटकन 15 मिनिटात आम्ही तयार करतो. तर तोपर्यंत लोकं आली, की जरा हात धुवून वगैरे येतात. त्यानंतर आम्ही तुम्ही इथे बसा. एक हं. छोटासा कार्यक्रम 5 मिनिटाचा, 5-10 मिनिटाचा आणि नंतर तुमचं तोपर्यंत गरम-गरम जेवण. ते वैतागतात. "अरे नको रे, आता परफॉर्मन्स वगैरे नकोय. आता आम्हाला जेवायला वाढा. आम्हाला कंटाळा आलाय. आम्हाला घरी जाऊन झोपायचंय. औषधं घ्यायची." असं त्यांची एक कटकट असते. हं. आणि ते ऑब्व्हियस म्हणजे उशीर झालेला असतो, 9 वाजलेले असतात. बरोबर. हं. परफॉर्मन्स बघायला तेवढा काय फारसा मराठी लोकांना आपल्याला तो आवडत नाही तो परफॉर्मन्स आणि मग ते येतात, बसतात आणि बसले आता काय माहिती हा काय दाखवतोय वगैरे असं वैतागलेले असतात. बायको बसलेली असते शेजारी आणि तेवढ्यात ते घुंगरू असे वाजत येतात. आम्ही कसं करतो शांत हां. करतो सगळं आणि ते घुंगरू असे टक, 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 टक टिक करून वाह, वाजत वाह, येते वाह! आणि ती अशी उभी राहते आणि पाठ करून उभी राहते आणि ते असे बघतात
अगं चष्मा दे, चष्मा दे, चष्मा, ती आली बघ, ती आली बघ, चष्मा दे. हा रोजचा सीन आहे. ते नंतर इतके एक्साइट होतात की अगं तू चष्मा काढ, माझ ती आली, म्हणजे मला तुला मिस नाही करायचं. आणि मग अय्यो. परफॉर्मन्स झाल्यानंतर अजून एक आम्हाला प्लीज Yes. परफॉर्मन्स हवाय, आणि हे एक्सपेक्टेड नव्हतं, आणि खूप लोक येऊन तिच्याशी बोलतात. खूप छान करते ती परफॉर्मन्स, चांगला बरोबर. डान्स शिकले, आणि लोक खूप कौतुक करतात तिचं, खूप आशीर्वाद देतात. आणि नंतर काही म्हणतात एक आम्हाला अजून एखादा तरी ऐकायचंच आहे, किंवा असं काही वा पुण्याची मैना. मग वा. त्यांना म्हणतो आम्ही तुम्ही जेवा, आणि जेवण झाल्यावर आम्ही त्यांना एक परत परफॉर्मन्स देतो. अच्छा. तर फुकेत म्हणजे आपण आज बोलतोय, आणि फुकेत म्हणजे आज आज 671 लोक आहेत. बापरे. टूर अँड ओहो. ट्रॅव्हल मध्ये 671 लोक, मोठं बुकिंग आहे, रोज अच्छा. असतं असं. वा ते वा. झाल्यानंतर आम्ही गेलो फुकेतला. फुकेतला. फुकेत फुकेतची गंमत अशी आहे की एका थाई बाईनं, म्हणजे जी भारतीय पण नाहीये, हो. थाई आहे, हा हिंदू पण नाहीये, बौद्ध हा आहे, हा. पण तिला 2-3 वर्षांपूर्वी दृष्टांत झाला, आणि तिने श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर हे तिने हे तिने फुकेतमध्ये बांधलं. बापरे. इतकं प्रचंड मोठं गणपती मंदिर बांधलंय, मूर्ती तशीच्या तशी आहे. रोज बरोबर. 4 वेळा आरती असते, आणि तो अनुभव घ्यायला नक्कीच जायला हवं. वा. नक्कीच जायला हवं. त्या मूर्तीमध्ये ना ती सजीव झाली मूर्ती. ती निर्जीव हम्म. राहिलेली नाहीये. तू बघितलंस ना, आरतीला बसलीस ना, तुला सांगतो तुला डोळ्यातनं घळा-घळा, घळा-घळा पाणी येतं. थांबवूच शकत नाही. इतकं काहीतरी देवी संचार त्या मूर्तीमध्ये झालाय. हा आमचा अनुभव आहे. मी खरं देव फार मानत नाही. मी सर्व धर्म समभाव आणि अशा विचारांचा आहे. मी खूप पूजा वगैरे करत नाही. पण जेव्हा मी फुकेतला गेलो आणि ते आम्ही बघितलं ना, मी आणि श्रेया आम्ही जेव्हा पहिल्यांदा गेलो ना, आउटस्टँडिंग. त्या बाईनी हम्म. सगळं तिचा मॉल आहे, तिचं 300 मीटरचं बीच आहे. ते तिचे 50 बर. विला आहेत, जी ती भाड्याने देते. तिचं आई 700 गं. रूमची 2 हॉटेल आहेत. बापरे. आणि हे गणपती ती खूप मोठी बाई आहे, पण ती इतकी साधी आहे. ती रोज सकाळी आरतीला, सकाळी 8 वाजता आरती असते. 1 तासाची आरती असते. अच्छा. मग 1:30ला असते, मग 3ला असते, आणि मग संध्याकाळी 7ला असते. असे रोज 4 आरत्या असतात. ती वा. सगळे महोत्सव करते. मोगरा महोत्सव, हा महोत्सव. त्याच्या बरोबर समोर माझं भाग्य, आणि परमेश्वराने मला तिकडे नेलं. त्याच्या समोर मी एक, तिथे 2 रेस्टॉरंट ऍक्च्युअली सुरू केली. एकच पेशवा आहे, पण तिथे 2 हम्म. सेपरेट केली. 2 हम्म. सेपरेट काय? तर एक आहे व्हेज आणि जैन. त्याच्यात कांदा लसूणही त्या रेस्टॉरंट किचनमध्ये येणार नाही, अच्छा. अशी व्यवस्था केली आहे. आणि त्याचं सगळे ताटं, वाट्या, भांडे, चमचे सगळं सेपरेट आहे. अच्छा. सिटिंग एरिया, भांडी-कुंडी, असं सगळं सेपरेट केलंय, आणि दुसऱ्या बाजूला केलंय ते नॉनव्हेज केलंय. इथे 150 सिटिंग हम्म. कॅपॅसिटी आहे, तिकडे 200 सिटिंग कॅपॅसिटी आहे. तर तिथे सेपरेट केलंय, कारण मग तिथे वा. मोदक, रोज हम्म. मोदक पण आम्ही प्रसादाला मोदक, आणि असं सगळं, आणि ते आता नुकतंच सुरू झालंय. हे झालं बर. 5वं. हे झालं हम्म. 5वं. आणि हे करत असताना आता हे पुढे आता काय? मागचं, आता 5वं चालू झालं, आणि आता हे हा. हलवायचं काम बर. आलं. बरोबर. ते तर हलवायचं आम्ही 10-12 दिवसातच सुरू केलं. म्हणजे आम्हालाही आश्चर्य वाटलं, की अरे बापरे! सुरू काय झालंय? ते इतकं इतकं ते फास्ट झालं. बर. आणि ते ते झाल्यानंतर आता पुढचे आहेत. पुढचे 2 डेस्टिनेशन्स ऑलरेडी आम्ही केलेले आहेत. एक वा. तर आहे श्रीलंका. श्रीलंका बर. आहे. ओके. श्रीलंकन गव्हर्नमेंट आणि इंडियन गव्हर्नमेंटचं खूप छान जमतं, किंवा आपण त्यांना खूप मदत केल्यामुळे भारतीयांना, एस्पेशली इंडियन पासपोर्ट्सला तिथे खूप हा. प्राधान्य आहे. ओके. ओके. त्याला खूप रिस्पेक्ट दिला जातो. सगळ्या गोष्टी सोप्या आहेत. तर तिथे एक विचार आहे. ऑलरेडी कंपनी वा. फॉर्मेशन झाली. तर तू 12चं 13वं सेंटर केलंस, की मी तिकडे अजून एक की वाढवणार. असा श्रीलंका आपला इकडे ऑन झालं. आपलं ठरलेलं आहे. आणि त्याच्या पुढचं व्हिएतनाम आहे. अरे वा. होचिमिन किंवा हनॉय, असे तिथे 2 करायचे विचार आहे. ओके. असे ओके. फर्दर प्लॅन्स आहेत. पण अ, परमेश्वराच्या कृपेने आत्ता ह्या वर्षात, किंवा ह्या मागच्यापासून आत्तापर्यंत फुकेत पण सुरू झालं, आणि हलवाई पण सुरू झाला. वा. अशा वा. वेळेला एक नाही 2 तुरे. वा. येस. खूपच त्यामुळे सुंदर. यावेळेला मला त्यामुळे यावेळेला मला पेशवाचा बोलणं. हा प्रवास जो आहे, हा प्रवास खरंच म्हणजे कौतुकास्पद आहे. आणि मी म्हटलं तसं की एक पुण्यातनं, भारतातनं निघालेला एक व्यक्ती तिकडे जाऊन काय करू शकतो, साम्राज्य आहेच अगदी. ऍक्च्युली तुला माहितीये, म्हणजे आता हे खूप जुनी गोष्ट आहे. मी मी मूळचा कसबा संगमेश्वर. अच्छा, कसबा संगमेश्वर. बरं. ज्या गावात हं. ज्या गावात संभाजी महाराजांना पकडलं, ते आमचं गाव. हो, हो. माझा आणि मग जन्म कसब्यात पुण्यात. झाला.
अच्छा. मी राहायला शिक्षण पुण्यात झालं, सगळं झालं. पण मी जेव्हा दरवेळेला आम्ही जोशी असल्यामुळे लक्ष्मी नरसिंह हे आमचं हो, कुलदैवत. हो, आणि हो. ओरिजिनल लक्ष्मी नरसिंहाचं जे मंदिर आहे कसब्यामध्ये माझ्या घराच्या शेजारी, आम्ही एक कंपाऊंड आहे. तर आम्ही अच्छा. दरवेळेला उत्सवाला मे महिन्यात तिथे जायचो. बघा, तर बरं. मला मी सांगू तुला, काष्टा नेसायचा, वरती काही नाही जानवं, आणि मी हं. सगळ्यांना पाणी वाढायचो. जेव्हा बरं. महाप्रसाद असायचा हं, तेव्हा मी पाणी वाढायचो. मला सगळं वाटत की त्यावेळेस लोकांना मला खूप आशीर्वाद द्यायची, की तू ना ही जी सेवा हं. करतोयस ना, पाणी वाढणं किंवा जेवण वाढणं, ही जी तू आता सेवा करतोयस ना, त्याचं तुला खूप मोठं फळ मिळेल. वाह! आणि मला असं वाटतं ते फळ आत्ता मला मिळतंय, की मला खरं, आजही मी अनेक लोकांना जेवायला वाढतोय. आणि खरं. हा व्यवसाय, आता हे व्यवसायाचं रूप आहे, पण हा व्यवसाय ना खूप सगळ्यात भारी व्यवसाय असं मी म्हणेन. अगदी, कारण लोक बाहेर पडायच्या आधी पैसे देतात. अगदी. आणि दुसरं सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे खूप सारे आशीर्वाद देतात. खरं. म्हणजे आणि ते जे तेव्हाचे ते आशीर्वाद देतात ना, आशीर्वाद आणि आत्ताचे हं. आशीर्वाद असे कायम आणि ते लागू आहेत. इथे, हो. कारण फुकेत अजिबातच होतं डोक्यात, पण इतकं फास्ट होईल हे डोक्यातच नव्हतं. असं मग ते नव्हतं. बरं. परमेश्वराने बोलून घेतलं, की "तू ये इथे कर." हं, हं, तिला पण आयडिया हं, दिली. हं. नाहीतर बघ ना, थाई बाई ओळख नाही, काही नाही. ती बँकॉकला हो. भेटायला आली, पुण्यात भेटली, मुंबईला आली, दुबईला आली, आणि तिने डायरेक्ट आम्हाला, म्हणजे आम्ही वाह! जेव्हा ओपनिंग केलं, अतिशय सॉफ्ट ओपनिंग केलं. नेहमीसारखं ओपनिंग केलं नाही. सॉफ्ट ओपनिंग हं. केलं. त्याच्यामध्ये आम्ही कपडेही नेले होते, कारण ओपनिंगचा प्लॅन पण नव्हता. बरोबर. पण आम्ही गेलो, बघितलं, ओपन केलं, सुरू केलं, आलो, आणि आता हलवायचं. सो हं. नक्कीच ते आशीर्वाद, अ, अगदी, सगळ्या मराठी माणसांचाही सपोर्ट आहेच आहे. आणि अगदी, तुमच्यासारखी अगदी. लोक आहेच आहेत, की जे आम्हाला चांगला डायरेक्ट उपलब्ध करून देतात. अगदी. आणि ते सगळे शुभाशीर्वाद म्हणू आपण. जेव्हा तू श्रावण महोत्सवच्या महाअंतिम सोहळ्यामध्ये तू येतोस आणि तिथे जेव्हा बायका तुझं सगळं ते ऐकतात, की तू कशाप्रकारे तुझा प्रवास केलास आणि त्यांचं जजिंग झाल्यानंतर तो काही रिझल्ट लागतो. ते ऐकल्यानंतर सुद्धा तुला भरपूर आशीर्वाद आपल्या सगळ्यांकडनंच मिळतं, सगळ्या स्पर्धकांकडनं मिळतात. आणि श्रावण महोत्सवची एक गोष्ट खूप अजून चांगली आहे, की महिलांबरोबर आता पुरुषही सहभागी व्हायला लागलेत. आणि हो, आपण हो. काही रिस्ट्रिक्ट केलेलं नाही महिलांना, पण पुरुषही सहभागी होत आहेत आणि अतिशय छान पद्धतीने विचार करतायत. मला कायम कौतुक वाटतं, की एक विषय आम्ही देतो, पण त्या विषयाचं जी काही भन्नाट पाककृती त्यांच्याकडनं होते, त्या सगळ्या स्पर्धकांच्या, विशेषतः महिलांचं करू तेवढं कौतुक कमी आहे. त्यामुळे मला असं वाटतं, की आज आपल्या सगळ्या स्पर्धकांना तू काय शुभेच्छा देशील? काही टिप्स सांगशील का? कारण यावेळेला कंदमुळापासून पदार्थ करायचा आहे आणि सूप बनवायचं आहे. तर काय सांगशील आपल्या माझ्या स्पर्धकांना? माझ्या टिप्स नेहमीच्याच आहेत. ज्या हो. 2-3 टिप्स आहेत ते मी सांगणार नाहीये. त्या म्हणजे स्पेशल टिप्स आहेत, ते शेवटच्या दिवशी असतात. पण हे मी नक्की सांगेन, सगळ्यांनाच आवर्जून सांगेन, की कंदमुळं ना थोडासा ट्रिकी सब्जेक्ट आहे. ओके. त्यामुळे ते कशाबरोबर कॉम्बिनेशन करताना मी करेक्ट. बघितलंय, की खूप छान वेगवेगळे इनोव्हेटिव्ह गोष्टी करतात सगळ्याच बायका. छान मार्क मिळावेत किंवा छान दिसावं म्हणून खूप वेगवेगळ्या इनोव्हेटिव्ह गोष्टी करतात. खूप छान असतात. चवीला हं. चांगले असतात, दिसायला चांगले असतात. कारण आपण पहिलं जेवण डोळ्यांनी बघतो. त्यामुळे अगदी. प्रेझेंटेशन हे उत्तमच पाहिजे. स्वच्छता, नीटनेटकेपणा नक्कीच पाहिजे. उत्तम दिसायला हवं आणि नंतर चव दिसायला हवी. आणि मग तुम्ही एक्सप्लेन करता, की हे ह्याच्याबरोबर मिसळलंय किंवा हे ह्याच्याबरोबर ॲड केलंय. ते करताना त्यातनं काही पॉइझनस होत नाहीये ना. हां. त्यांनी कुणाला काही अपाय होणार नाही ना, याची काळजी नक्की घ्या. बरोबर. असं असतं, एखाद्या इन्ग्रीडियंट बरोबर काहीतरी रिएक्शन असू शकते. करेक्ट. तर त्याच्याबद्दल तुम्हाला आता एआयवर तुम्हाला किंवा जीपीटीवर तुम्हाला त्याची माहिती मिळू शकेल, किंवा बरोबर. एखादं कंद जॉइन करताना दुसऱ्या कशाबरोबर तरी मिक्स करताना त्याची काही ॲलर्जी होत नाही ना, त्याचे हं. काही फॉर्मेशन होत नाही ना वेगळं, याची नक्कीच काळजी घेतली गेली पाहिजे. रोज स्वयंपाक करताना सुद्धा. आता कसं की आपण अ, एखादी डाळ करतो, आमटी करतो, त्याच्यात आपण जिरं घालतो, फोडणी घालतो, अमुक करतो. हे आता माहिती झालंय. यानी काही हं. अपाय होत नाही. पण एखादी गोष्ट इनोव्हेटिव्ह करताना जर एखादा इन्ग्रीडियंट असा ॲड झाला आणि त्याचं काही पॉइझनस किंवा असं काही होत नाही ना, याची नक्की काळजी घ्यायला बरं. पाहिजे. हे सगळ्यात नक्कीच. इम्पोर्टंट आहे. कारण आपण सगळे दुसऱ्याच्या पोटात जातो. प्रत्येकाचं पोट हे वेगळं असतं, ॲपेटाईट वेगळं असतं, अगदी. सगळं वेगळं असतं. त्याच्यामुळे आमचं आमचं तेच आम्हाला तो एकच मोठा चॅलेंज असतो, की मला सगळ्यांना खुश करायचंय. तुला लाल रंग आवडतो गं, मला हं. ब्लू रंग आवडतो. हं. मला निळा बरोबर. आवडतो. तुला लाल आवडतो, तुला पिवळा आवडतो. सगळ्यांना वेगवेगळं आवडतं, पण मला सगळ्यांना खुश करायचं. तसंच ह्या करणाऱ्या बायका आहेत ना, त्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे, की एक तर सोपं पाहिजे. हं. हे आपण
पाककला करतोय हे घरच्यांना तू खायला देता येईल का? पटकन केलं असं होईल का? त्याच्यात हं, खूप सारे इन्ग्रीडियंट्स ऍड करून ते खूप एक्सपेन्सिव्ह होतंय का? तर ते परवडायला पण हवं, हं, ते हेल्दी पण हवं, ते पॉइझनस पण नको आणि ते क्विक पटकन करता हं. यावं. या करेक्ट. 3-4 गोष्टींचं नक्कीच काळजी घेतली पाहिजे. खूप सुंदर अगदी. करतात बरं का. म्हणजे आम्हाला असं होतं ना, एक तर माझं मी नेहमी म्हणतो, की माझं अजगर आहे. आता मला वाटतं 12 म्हणजे 12, 25, 60 ह्या वेळेला 60 60. बायका असतील. यावेळेला 60 तुला 60 जजिंग पार्टिसिपंट करायचंय. असतील. त्याचं आणि आता त्याच्याबरोबर सूप पण ॲडिशनल आहे. त्यामुळे हो. जवळ-जवळ 120 गोष्टी टेस्ट 120. करायच्या आहेत. म्हणजे बापरे! तुम्ही ना 2 दिवस का नाही ठेवत या गोष्टी? असं करता फार बरं नसतं. नाहीतर नाहीतर कार्यक्रमाच्या एंडपर्यंत आमचं अजगर झालेलं असतं. काहीच बोलता येत नाही. आणि मग त्यांना ना प्रत्येकाची त्यांना असं वाटतं, की अरे हिने मला चव एवढीशी घेतली, म्हणजे यांनी मला बरोबर जज करणार आहेत की नाही? तर हो. मला सगळ्या बायकांना सांगायला अशी इच्छा आहे, की सांगावसं वाटतं, की हा जो निर्णय असतो ना, ह्याच्यामध्ये कोणीही इन्व्हॉल्व नसतं. आम्हाला आधी कंटेस्टंटची नावं किंवा त्यांच्या करेक्ट. रेसिपी काहीही माहिती नसतात. म्हणजे तू ते सांगत असशील, पण मला हे सांगावसं वाटतं ॲज अ जज, की हे आम्हाला अजिबात माहीत नसतं. त्यामुळे ओळखीच्या लोकांना किंवा हं, कुणाला हं. माहिती असलेल्या लोकांना किंवा असं काही फिक्स केलंय, असं कुठलाही प्रकार होत नाही आणि सगळेच मी ह्याच्याबद्दल तर स्ट्रिक्ट तिकडे आहेत मी तर आणि तुमच्या इकडे फिरकत पण नाही रिझल्टच्या नाही, इकडे. नाही. नाही आणि माहितीच नसतं आम्हाला आणि जेन्युइनली समोर जे येतं आणि त्याला सगळे आम्ही निकष बांधतो. आमचे जे दोघं-तिघं हं. जण आम्ही म्हणजे असतो जज म्हणून, तर आम्हाला तिघांना जे पटतं त्यांना आम्ही करून आम्ही असं करतो. तर त्यामुळे कुठली पार्शियालिटी होत नाही. अ, भरपूर लोकांनी सहभाग घ्यावा या कार्यक्रमामध्ये. कारण जेन्युइनली इथे कुठेही कॅचेस, कुठेही काही हं. असं नाहीये. काय म्हणतात ना, की बरोबर. सिक्रेट किंवा हे काही नाही. सगळं सरळ सोट आणि जे उत्तम असेल, साधं असेल. म्हणजे अगदी. मला आठवतं, की त्याच्या मागच्या वर्षी मला वाटतं आपण एक जिनी सिंपल चकली केली होती, तिला पण आपण हो, अवॉर्ड दिला होता. हो. शी करेक्ट. वॉज द विनर. हां, कारण तिने इतकं सुंदर सिंपल म्हणजे असं नाही, की खूप असं हे हो. पाहिजे. पण चव तर हां, म्हणजे चव आणि हां. पौष्टिकता या 2 त्यामुळे गोष्टी उत्तम असं सांभाळलेल्या. टक हां. वाजलं पाहिजे. तर ते हां, करेक्ट. दिसायला पण छान पाहिजे. ते सगळं खूप छान करतात. इनोव्हेटिव्ह करतात. येस. नक्की करत राहा आणि लवकर भेटूच या. नक्कीच. लवकर भेटू. 9 सप्टेंबरला आपला फिनाले आहे. त्यामुळे पहिल्या सगळ्या फेऱ्या होऊन त्यानंतर त्यातून जे 60 जण येतील, त्यांची अंतिम फेरी बापरे! होईल आणि त्याच दिवशी महाअंतिम सोहळाही होईल. मला वाटतं जाता-जाता पुन्हा एकदा कुठे-कुठे, किती तारखेला होणार आहे, हे मी जरा पटकन आपल्या सगळ्या प्रेक्षकांना सांगते. 13 ऑगस्टपासून मंडळी आपली स्पर्धा सुरू होतीये. त्यामुळे 13 ऑगस्टला दादर, 16 ऑगस्टला वाडा यावर्षी आपण एक सेंटर वाढवलेलं आहे ते वाडा आहे. त्यामुळे तिकडच्याही मंडळींना आपण सहभागी करून घेतोय. 18 ऑगस्टला ठाणे आहे, 20 ऑगस्टला दक्षिण मुंबई, 21 ऑगस्टला पालघर, 22 ऑगस्ट नाशिक, 25 ऑगस्ट पुणे, 26 ऑगस्ट पनवेल, 29 ऑगस्ट गोरेगाव, 30 ऑगस्ट डोंबिवली, 2 सप्टेंबर कांदिवली आणि 6 सप्टेंबर वसई. या सगळ्याचे रजिस्ट्रेशन नंबर ओपन झालेले आहेत. त्यामुळे तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन तुमच्या विभागामध्ये नक्की करू शकता. या व्यतिरिक्त तुम्हाला जर काही माहिती हवी असेल, तर आमचा नंबर आहे 9930115759. अधिक माहितीसाठी संपर्क आहे 9930115759. या क्रमांकावर आपण मिती ग्रुपच्या ऑफिसमध्ये संपर्क साधू शकता. या व्यतिरिक्त आपले सगळे जे सहकारी आहेत, त्या सगळ्या सहकाऱ्यांचे आभार मानते. आपले टायटल पार्टनर आहेत पितांबरी रुचियाना, हेल्थ पार्टनर माधवबाग फूड आरेक्स, वेल्थ पार्टनर सिद्धी असोसिएट्स फायनान्शियल सोल्युशन, असोसिएशन विथ शबरी नॅचरल आदिवासी विकास विभाग, प्राईड पार्टनर वामन हरिपेठे ज्वेलर्स आणि बेडेकर, पॉवर्ड बाय सप्रेज, को स्पॉन्सर्स तन्वी हर्बल, बँकिंग पार्टनर एनकेजीएसबी बँक, गिफ्ट पार्टनर कला मंदिर ठाणे, फॅमिली स्टोअर दादर, गिरनार चहा आणि आपले स्पेशल पार्टनर आहेत पेशवा रेस्टॉरंट दुबई. अर्थात सचिन, तुझे खूप आभार आणि अर्थात आपण असेच कनेक्टेड राहूया आणि असे श्रावण महोत्सवाचे वर्षानुवर्ष पुढे करत राहू आणि तुझं एक आउटलेट असंच दरवर्षी वाढत राहू अशा खूप 100 वर्ष. सदिच्छा. हो. 100 वर्ष. नक्की, नक्की. खूप धन्यवाद. नमस्कार. खूप धन्यवाद. थँक यू सो मच. भेटूया लवकरच.